सुमे, ए सुमे, सुमे एवढ्या घाईत कुठे चाललीस? सुमे, कदम जेवण व्यवस्थित आणलं ना सगळं. मला इकडचं तिकडं झालं अजिबात खपत नाही. मामासाहेब, सुमीच्या जेवणाचा नादच कुणी करायचा नाही. हा माहिती साहेब, हे घ्या तुमचं जेवण. हा. सुमी 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 मॅडम सुरेशकडे गेल्यात ना? अशी अचानक? सुरेश फोन उचलत नाही ना. काहीतरी काळजीचं कारण असेल. काय माहित नाही, पण काल सुरेश जरा खोकत होता ना. मामा तुम्ही जेवून घ्या, मी निघतो. अरे पण बबन सर. हा चल. अरे अरे ऐक. ठीक आहे. सुमे, बरं झालं बाई तू आलीस ती. सुरेश भाऊजी गायब झाले, ती गायबच आहेत अजून. सगळा फराळ अजून तसंच करायचं बाकी आहे. आज काय फराळाचं खरं दिसत नाही बाई. नाहीतर आज आम्ही दाणीला जाणार बघ. यंदा आमची दिवाळी खराब जाणार बहुतेक. कुठे गेल्यात तात्या? आज कारखान्यात जेवण बी घेऊन आलं नाहीत. काय माहित, परत जुगाराच्या नादाला तर नाही ना लागलं? नाही, नाम्यान जग्या सगळं बोलताना दिसलं होतं ते. काय परत सुरू केलं का तात्यांनी? आता बघतेस त्यासनी. आहार सोडा. सुमे सोड मला. आता कुठे पळतोस? सुमे अगं महत्वाचं काम आहे माझं. पहिला आज चला मग सांगते. चला आत. मावशी, तुमच्या फराळाची काही काळजी नाही आता. या चला आत. सुमे चला ऐक माझं. सुमे या. तात्या कुठे गेलता सांगा? अगदी कोथमीर आणायला गेलो होतो, पण गावलीच नाही. खरं सांगा, तुम्ही जुगार खेळायला गेलता का नाही? जुगार? अगं मी कवा सोडलंय खेळायला सुमे ती. होय का? मग मला बघून असं पळून का जात होता? आता पळून कुठे जात होतो? ते कडीपत्ता आणायचं लक्षात नव्हतं म्हणून माघारी चाललो होतो. खोटं बोलायची बी हद्द असती माणसाची. सांगा तुम्ही जुगार खेळायला गेलता का नाही? अगं आता सुमे, मला जुगार खेळायला टाइम आहे का तरी? अगं सुमे, तुझ्या खानावळीचं माझ्या ऑर्डरचं गणित जुळवायचं टाइम जातो माझा. तुमची गणितं माहिती आहेत मला. त्यांना आम्हाला जग्या काका बरोबर तुम्ही होता का नाही सांगा? अजिबात नाही. तरी कमट्याकडे माणसासंग मी बोलायचंच बंद केले. होय का? मग मंगल मावशी कशा म्हणल्या तुम्हाला त्यांच्या संकट बघितलं म्हणून? आता काय चाडग्या बायका आहेत ह्या. आता बोललो म्हणून काय जुगार खेळल्यासारखं होतंय का? तुम्ही खेळलाच असणार. आता काय पोरगी ही, तिचा बापावर विश्वासच नाही अजिबात. माझा नाहीच विश्वास तुमच्यावर. खोटं बोलण्यातले पटाईत आहे तुम्ही. आता काय माहित का तुला? उगं मंत्री पाटला सून म्हणून लय रुबाब गाजू नको माझ्यावर. सुमीला गाजवायला कशाची गरज नाही. तुम्ही गेलता का नाही सांगा? नाही. मला तुमच्या सगळ्या खोड्या माहित आहेत. सांगा का गेला खेळायला ते? अगं मी नाही गेलो सुमे. तुम्ही गेलता अन लोकांचा असा फराळ अर्धवट टाकून झालं, तुम्हाला काय वाटलं नाही? अगं मी नव्हतो गेलो सुमे. घ्या मग झाडाची शपथ. सुमे, तात्या सासुरवाद झाला या पुरीचा मला. आता जाऊन हिरी जीव दे तुम्ही. हिरी आटल्या सगळ्या काय पण सांगतात. आणि म्हण एवढीशी असल्यापासून मी सांभाळलं, सावत्राईचा ताप नको म्हणून दुसरं लगीन बी केलं नाही. हे सगळं पाठ झालंय मला. आता नवीन काय तर सांगा. आता मी खरंच जीव देणार आहे. लय सासुरवास केला ह्या पोरीनं. आधी फराळाचं सांगा काय ते. लोकांच्या ऑर्डर पुऱ्या करा, मग जावा कुठे जायचंय तिकडं. तात्या, काय चाललंय तुमचं? काहीतरी झालंय म्हणून आम्ही काळजी नाही आलो तर तुमचं इथं महाभारत सुरू आहे. होय, सगळ्या कामाचा खोळंबा झाला का नाही आमच्या? जावा ना काम करत बसा तुमची. मी फराळ करणार, लोकांच्या ऑर्डर पुऱ्या करणार. सुमे
आता जावया बापू तुम्ही सांगा सुमीचं हे बोलणं चुकतं का नाही हो? चुकतंय तात्या पण तुम्ही भांडलं तरच ती भांडतेय त्यामुळे आपणच जरा समजून घ्यायचं. हा आणि मला सांग सुरेश, भांडणाच्या बाबतीत सुमी कोणाच्या बापाला तरी ऐकते का? सांग बरं. म्हणजे मी भांड कुदळ आहे का? नाही नाही, मी तसं कुठं म्हणलं. सुमे मी करणार फराळाचं. करायचं तेव्हा केलं नाही आणि आता का म्हणून तुम्ही आराम करा, मी करणार. अगं मी ऑर्डर घेतला मी करणार फराळाचं. अजिबात हात लावायचा नाही. सुमे हाताची घडी तोंडाव बोट. अगं पण हाताची घडी तोंडाव बोट. अगं काय सांगते सुमे तू ही? अरे सुरेश, हाताची घडी तोंडावर बाट म्हणजे थांबाव साहेब, त्याला कळतच नाही अहो. तू बस खाली. शाळा बिळत गेला होता का नव्हता रे तू? का शाळेच्या मागणं हिंडायचास? हाताची घडी तोंडावर बाट म्हणजे हाताची घडी घालायची असते अशी अशी. हा अशी. अरे हाताची घडी घाल की अशी नीट. आहे का तुझ्या पोटामुळे ते बसत नाही नीट. जोरात घाल, दाबून धर जरा. हा ह्याला म्हणायचं हाताची घडी आणि तोंडावर बाट म्हणजे ह्याच्यातलं वाट एक काढायचं असं आणि तोंडावर लावायचं म्हणजे हाताची घडी आणि तोंडावर बोट. सुमे हाताची घडी तोंडावर बोट तर. हा सुरेश, अरे कसं आहे माहिती आहे का, तापलेल्या तव्यावर पाणी नको की टाकू तू. असा फास दिशी वाफून जाशील. सुमी आता लई भडाकली, तिचे तिला शांत होऊ दे. तोवर हाताची घडी तोंडावर बाट ठेव. हा चल आपण सुमीला मदत करू. हा चल, हाताची घडी तोंडावर बाट. चल ह्याच्यावर ठेव एक एक. आता कशाला आलायात? भांडकुद आहे ना मी. सुमी उगाच काही बोलू नकोस हा. एकतर तुझ्यासाठी धावपळ करत इथे आलोय आम्ही, वर तू आमच्यावर सोरड. मग काय तर सुरेश सर, तू आमच्या कशाला काढतेस गी? जावा मला फराळ करू द्या. लोकांच्या ऑर्डरी घेतल्यात तर कोण पुऱ्या करणार? चल मी मदत करतो तुला. साहेब तुम्हाला जमल होई? अरे बाबा मला येतो सगळा फराळ करता. अयो, म्हणजे तिकडं विमान चालवाय शिकवताना फराळ कसा करायचा ती पण शिकवलंय. तू गपऱ्या, तुला नुसतं आयतं खायचं माहित आहे. ऐकतो वय ग सुमी. बर चालतंय, आता मी फराळ करायला साहेबांनी मदत करणार. हा हा बघा चालते. बरं ह्या कळ्या आणि ह्यो पाक थोडं बाहेर घेऊन जा, मी चकल्या तोडून येते. चालतंय. थांबा, तुम्ही हे घ्या, मी मोठं घेतो. चल. हा सुरेश, तुला काय सांगितलं होतं सुमीने रे? हाताची घडी तोंडावर ठेवायला सांगितली होती का नाही? उठ लवकर, ठेव हाताची घडी तोंडावर ठेव. ए जाय. सुरेश, अरे तवा अजून गरम आहे, ठेव की. उठ उठ तू. बर बसून तरी ठेव. मग ठेव की लवकर सुरेश. अरे ठेव म्हणलं की हाताची घडी खाली तोंडावर ठेव की. हा अरे ठेव की रे सुरेश, का म्हणून असं करतोयस तू? साहेब तुम्ही तरी सांगा की, नाहीतर आपल्या सगळ्यांच्यावर तुम्ही जाळ काढेल माहित आहे का? तात्या प्लीज हाताची घडी तोंडावर बोट ठेवा ना, निदान सुमीचा राग जाईपर्यंत तरी. हा आता जावया बापांनी सांगितलंय का नाही? मग आता ठेव हाताची घडी तोंडावर बाट. नाहीतर तुझ्या पोरीला नांदवायचं नाही तर ती. अरे पण काहीतरी काय बोलतोयस? थांबा, ठेव आता. जावया बापांनी सांगितलं का नाही? ठेव हाताची घडी. हा ठेव. हा नाही 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 सुमे, मगापासून जेव्हापासून तू सांगितलं होतं का नाही तेव्हापासून सुरेश असाच आहे. हाताची घडी तोंडावर बाट. खूप हल्ला पण नाही अजिबात. खरंच की. बर चला आपण लाडू वाळा घेऊया पटापटा. चला. थांबा थांबा साहेब, पाटा आणतो. थांबा.
सुमे झाला का ग फराळ? होय होत आलाय. आता फक्त चिवड्याला फोडणी दिली की झालं. काय अहो सुरेश भाऊजी, पोरीला दिवाळी सणाला आणायचं, तिचं कोड कौतुक करायचं सोडलं आणि तिला कामाला लावलंय वे. आणि तिला लावलंय ती लावले वरनं जावय बापूंला बी लावलं वे कामाला. अहो बघा की वहिनी, मी करतो म्हणलं तर मला हात बी लावून देणार. आता तुम्हीच सांगा. सुरेश, हाताची घडी तोंडावर बोट. अरे तात्याचा हात अवघडेल की. असं आहे बे? बर काढ बाबा काढ. तवा आता गार झालाय. बर सुमे येऊ का ग तासाभरानं? अगं आमची पाहुणी येणार आहे दिवाळी सणाला. पाहुणे येणार आहे बे? भारीच की मग. मी येतो फराळाला मग. हा बर बर ये की. हो, केवढी आहे पाहुणी? म्हणजे नाही म्हणजे पाहुणी मोठी असायची, मी असं आरतुर बोलवायचो म्हणून म्हणलं. बोल बोल अरे तुर बोल. नाही लय मोठी. म्हणजे बालवाडीत जात नाही ना? नाही रे बाबा, आपले सुमी एवढीच आहे. बर सुमी मी येते बर का ग तासाभरानं. ए बर घ्या पटा पटा लाडू वळून घ्या. मला मुलतानी मातीचा ढोस लावायचा आहे मला. घ्या लवकर बा. उरका उरका उरका. तात्या आता नीट पॅकिंग करून ठेवा. सगळा फळा तयार झालाय. हा हा. आणि आता त्या शालन वहिनी मंगल वहिनीचा बी जीव जरा थंड होईल बघ. होय. आणि आपल्याला जे जमणार नाही ना त्याच्या ऑर्डरी घ्यायच्या नाहीत, कळलं? हो कळलं बाय. आता हे सगळं पॅकिंग झाल्यावर आकाशकंदील बनवूया. तो पण. हा, दरवर्षी आकाशकंदील माझं मीच बनवते. हा आणि मी म्हटलं पण आणून ठेवले. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण आणि आकाशकंदील त्यातला महत्वाचा दिवा आहे. पायलट, आपण आपल्या घरी अशी दिवाळी साजरी करायची बघ. नीट माळ सोडा रे जितू, लवकर माळ सोड. नीट सोड. हा जगू थोडी तिकडे घे, थोडी तिकडे घे. हा झाली का? हा ठीक आहे ठीक आहे. लक्ष्मण, भरत. काय मामा साहेब? अरे त्या बाबनेने आज कल्टी मारली, पण मी त्याच्याकडे उद्या बघून घेतो. पण तुम्ही लवकर लवकर काम करा. त्यांच्या जीवनाचा मामा साहेब सगळा बंगला आहे ना असा धर्मदात चालतो. हा कर कर लवकर. चल चल चल. हा चल 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 चला. हे काय? हे कशाला आणले? अगं या लाईटच्या माळा कशाला पेटवायला आणल्यात का? फुकट आणल्यात? अहो पण मामासाहेब दिवाळी आहे, लावायलाच लागतात. पण त्या पण त्या कुठं लावणार? कुठं लाव? लाव इथं लाव. लाव. हा लाव इथं पहिले लाव. इथे इथं लाव. हा 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 तिकडे लाव. आता तिकडं तिकडं. नरसू काय ते? नरसू, अरे समर कुठे आहे? घरात दिवाळी आणि बाहेर कुठे गेलाय हा? एकच मिनिटं देत आहे, लगेच फोन करतो आणि विचार. हा मामा बोला. अरे कुठेस तू? ताई कधीची वाट बघते. मी सुमीच्या घरी. सुमीच्या घरी म्हणजे सासूरवाडीला? अरे तिथं काय करतोयस तू? अहो ते तात्यांनी फराळाच्या ऑर्डर्स घेतल्या होत्या ना, म्हणून आलो होतो जरा. त्यांनी फराळाच्या ऑर्डर घेतल्या, पण तू तिकडे कशाला गेलास? अरे आपल्या घरी पण दिवाळी आहे समर. समर म्हणजे तू त्यांच्याकडे फराळ करत बसलायस? अरे आचारी विचारी व्हायचे का काय तुला? तुला मुख्यमंत्री व्हायचंय समर. अहो नाही हो मामा, तसं काही नाहीये. मग कसं आहे? ऍक्च्युली काय झालं ना, समर, तू हे जे करतोयस ते बरोबर नाहीये. हा, मम्मा हे बघ, काही बोलू नकोस. आपल्या घरात दिवाळी आणि तू बाहेर काय करतोयस?
मम्मा ऍक्च्युली आम्ही निघणारच होतो, पण काय झालं ना की काय झालं सांगू नकोस. लवकरात लवकर घरी ये. हो म्हणजे थोड्या वेळात निघतोच आहे आम्ही. जरा एक महत्वाचं काम बाकी आहे फक्त. समर, आता कसं सांगू मी तुला? सासूबाई काय काळजी करू नका, आम्ही थोड्याच वेळात पोहोचतो घरात. घरी या लवकर. हा हा. सुमे, दोन्ही पण आकाश कंदील एक नंबरच झाले ते खत्र्याच. एक हित्ता आणि एक बंगल्या. पहिले चला आपण आकाशकंदील लावूया. चला चला आपण कोणीकडं आकाश खंदील बांधाय. हे आवरू लाग की मला आधी. तिला होती ती बरोबर आवर ही. इथे पहिले बघितलंस का? मस्त आलाय ना. आपण असंच मस्त राहिलं की हे झाड बी मस्तच राहणार बघ. सुमे, ते प्रेमाचं प्रतीक वगैरे असतं ना, तसं हे झाड आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे. हा बर चल निघूया आता आपण, नाही तर सासूबाई माझ्याच ओरडायच्या. तात्या, बबन, तात्या येऊ का आम्ही? हा या या. बबन तेवढं मंगल मावशी आणि शालन मावशीला सांग की फराळ तयार झालाय म्हणून. हा हा, मी आता शालन मावशींच्याकडेच निघालो होतो. अगं बबन, यावेळी जरा जपून. हा नाही, मागच्या वेळीची पाहुणी जरा फारच अंगलट आली होती. नाही नाही, त्याच्यामुळेच मी जरा ह्या टायमाला डिटेलमध्ये चौकशी केली आहो. बर, उद्या सकाळी डायरेक्ट बंगल्यावर येतो मी. हा चला तात्या, येऊ. हा या. आलोच. चला येतो तात्या. या. येते. हा.